पाकसिद्धी किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत बनवायला सोपी आणि अतिशय रुचकर आणि त्याहून जास्त अतिशय हेल्दी अशी डाळ खिचडी। भात आणि वरणाचं एकत्रित काम करणारी आणि अगदी पटकन अशी बनणारी आज आपण कुकरमध्ये ही बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते पण अगदी कमीत कमी आहे आणि जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आपण याच्यामध्ये वापरू शकतो। रेसिपी सुरू करण्याअगोदर एक नम्र विनंती, जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर पाकसिद्धी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपण चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। तर सुरू करूया आजची रेसिपी। यासाठी आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे, कारण की ही जी खिचडी आहे ही अगदी ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुपावरच म्हणजे परतली जाते। तर 2 चमचे आपण याच्यात तूप घातले आणि त्याच्यात जिऱ्याची आणि हिंगाची फोडणी आपण केलेली आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता 1 कप तांदूळ आणि 2 प्रकारच्या डाळी मी यूज केलेल्या आहेत। तांदूळासोबतच आपण याच्यामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ यूज केलेली आहे। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे डाळी कोणत्याही वापरू शकता, खिचडी परफेक्ट होईल एकदम। आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या डाळी आणि तांदूळ एकत्रितपणे व्यवस्थित स्वच्छ धुवून साधारण एक 10 ते 15 मिनिटं मी व्यवस्थित ते सोक करून घेणार आहे। भिजवल्यामुळे त्याचं तांदूळाचं जे टेक्स्चर आहे ती आणखीन जास्त सॉफ्ट व्हायला आपल्याला मदत होणार आहे, कारण ही खिचडी शक्यतोवर आसट असते। आणि आता आपण या तुपावरती आपल्या आवडीप्रमाणे भाज्या परतून घेणार आहे। कोणत्याही भाज्या तुम्ही यात यूज करू शकता। तर मी यात आज कांदा, टोमॅटो आणि मटारचा वापर केलेला आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे सीझनप्रमाणे गाजर वगैरे कुठल्याही फ्लॉवर सगळ्या भाज्या यात घालू शकता। आणि अर्थातच हलकी आहे पण लाईट जे मसाले आहेत ते आपल्याला यात यूज करायचे। तर त्याच्यासाठी मी धने जिरे पावडर इथे वापरलेली आहे। त्यासोबतच आपण थोडीशी आमचूर पावडर याच्यामध्ये घालणार आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण हे कमी जास्त करू शकता। अर्थातच हळद, तिखट आणि आपला गोडा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आपण यात घालून ही चांगली व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे, की जितकी तुम्ही भाज्या याच्यामध्ये स्मॅश कराल तितकी त्याची कन्सिस्टन्सी ही परफेक्ट येणार आहे। त्यामुळे खिचडीला स्मॅश करायला म्हणजे भाज्यांना स्मॅश करायला अजिबात विसरू नका। अगदी व्यवस्थित आपण या सगळ्या ज्या भाज्या आहेत या एकत्रितपणे व्यवस्थित स्मॅशरनी प्रॉपरली स्मॅश करून घेतलेल्या आहेत। आणि विदिन 2 ते 3 मिनिटात या भाज्या पटकन शिजतात। आणि त्याच्यामध्ये अर्थातच आपण खिचडीमध्ये जेवढं पाणी घालू, जसं की 1 कप तांदूळ असेल तुमचं डाळ आणि तांदूळ, आणि तर त्याच्यामध्ये तुम्ही जर साधारण 2.5 ते 3 कप पाणी लागत असेल तर या खिचडीला आपल्याला थोडंसं अर्धा कप ते 1 कप पाणी अजून जास्त घालणार आहे। तर आणि आपण यात चवीसाठी थोडासा गूळ मिक्स केलेला आहे। गुळामुळे मसाल्याचा जो उग्रपणा आहे तो मोडला जातो आणि खिचडीची जी चव आहे ही अगदी प्रॉपरली सगळी एनहान्स व्हायला मदत होते। परत एकदा तांदूळ घातल्यानंतर सुद्धा मी व्यवस्थित स्मॅश करून घेतली आणि फक्त 2 ते 3 शिट्ट्यांवरती आपली ही खिचडी पटकन आणि झटकन तयार झालेली तुम्ही बघू शकता। 2 प्रकारात आपली खिचडी मस्त तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता सुरुवातीला जी दाखवली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये खिचडीचं टेक्स्चर थोडंसं कमी आहे। ज्यांना अगदी आसट नको आहे त्यांच्यासाठी आपण त्या पद्धतीने पण आपण बनवू शकतो। आणि अगदी आसट हवी असेल तर साधारण 3 कप पाणी तुम्ही एक्स्ट्रा घाला। त्याच्यामुळे खिचडीची जी कन्सिस्टन्सी आहे ही प्रॉपरली डाळ खिचडी स्टाईलमध्ये, ढाबा स्टाईलमध्ये तुमच्यासमोर येईल। अर्थातच आपल्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। अगदी मस्त आणि फटाफट होणारी अशी ही रेसिपी आहे। भात आणि वरणाचं एकत्रित काम करणारी, डाएट स्पेशल किंवा अगदी कधीतरी चवीत बदल आपल्याला हलका जर हवा असेल तर यासाठी ही अगदी आयडियल आहे। अशा वेगवेगळ्या व्हेरिएशन्सच्या आपण आता ज्या रेसिपीज आहेत या सध्या चॅनलवरती अपलोड करतो आहे। खिचडीमधले वेगवेगळे प्रकार मी तुमच्यासमोर आणते आहे, तर जरूर पाहत राहा। आणि अर्थातच चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाकसिद्धी किचन पुन्हा भेटूया आपण लवकरच वेगळ्या प्रकारच्या नवीन एखाद्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।